अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नुकत्याच सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी पार पडलेल्या पुरुष गटातील राज्य निवड चाचणी अजिंक्य स्पर्धेमध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्हा संघाने त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। गेली 5 वर्ष आपला संघ फायनल त्या ठिकाणी खेळतो। या 5 पैकी 2 वेळेस आपण विजेतेपद मिळवलं आणि 3 वेळेस उपविजेतेपद त्या ठिकाणी मिळालेलं आहे। त्याचबरोबर कुमारचा संघ हा सुद्धा उपविजय ठरलेला आहे। त्याचबरोबर किशोर मुली या सुद्धा उपविजयी ठरलेल्या आहेत। त्याचप्रमाणे किशोरचा संघ तृतीय क्रमांक त्या ठिकाणी मिळवला आणि या सर्व संघातील खेळाडूंचा रविवार दिनांक 26 एप्रिल या दिवशी सायंकाळी 4 ते 7 या वेळेस सहकार सभागृह या ठिकाणी त्यांचा भव्य सत्कार आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार आहे असे माजी खासदार, माजी मंत्री आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तिकर साहेब, त्याचबरोबर या महापालिकेच्या महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, त्याचप्रमाणे आयुक्त यशवंत डांगे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नगर जिल्ह्याचं भूषण अर्जुन अवॉर्ड प्राप्त खेळाडू पंकज शिरसाट, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी मोहन गायकवाड, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगलजी पांडे साहेब, त्याचबरोबर रेल्वेमध्ये कार्यरत असलेले राणा तिवारी आणि आपल्या जिल्ह्यातील खेळाडू गजानन पवार जे सह आयुक्त म्हणून अंधेरीला काम करतात, त्याचबरोबर गायके हे सुद्धा पोलीस यामध्ये अधिकारी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम खेळाडूंचा स्वागत सत्कार करण्याचा आयोजित केलेला आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।